मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकताना आपल्याला पाहायला मिळतील. रोहन आणि राजन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आनंद लोके, घनश्याम शिंदे, सुयोग गोरे असतील, प्रणय असतील, अनय कुमार असतील, वीरा आहेत, करण पाटील आहेत. एका बाजूला रोहन चिले, एका बाजूला घनश्याम शिंदे, एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतात करण पाटील, एका बाजूला राहुल सुरवडे लॅबो. इन ऍक्शन मध्ये राजन प्रजापती रोहन चिले मैदानात दाखल झालाय. एक महामुकाबला आपल्या भेटीला. गेल्या बऱ्याच वर्षात रॉयल चेंबूर आणि जॉर्ज कल्याण ही लढत पाहिली. अय्यान अय्यान संघ एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय. अय्यान रॉयल चेंबूर, दुसऱ्या बाजूला रेड डेव्हिल्स नोएडा जॉर्ज. रेड डेव्हिल्स नोएडा अर्पित चतुर्वेदी,
मॅचला होते सुरुवात. प्रणय, मुंबईचा अंडरआर्म क्रिकेट, पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलला मात्र या ठिकाणी 2 धावांसाठी पाठवलाय राजन प्रजापती. चेंबूरचा हाही खेळाडू जबरदस्त आहे. आज मात्र लाख मोलाची स्पर्धा. बऱ्याच जणांनी विचारलं मला, पावसाळ्यात अंडरआर्म स्पर्धा आणि पावसाळ्यात अंडरआर्म स्पर्धेमध्ये 1 लाखाचा पुरस्कार, हे कसं शक्य आहे? म्हणलं आमच्या मुंबईत काहीही शक्य आहे. पॉवर प्ले आहे आणि पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंग करावी लागेल. पुढे सरसावले स्ट्रोक खेळलाय, परंतु तिकडे पॉवर प्लेनेच घात केला. जास्त पुढे गेले आणि परत मागे येऊ शकले नाही आणि विकेट आली आहे. पहिला धक्का बसलाय. पहिल्या बॉलवर दुहेरी धाव आणि दुसऱ्या बॉलवर विकेट येताना पाहायला मिळते. पहिली विकेट आली आहे. रनआउटच्या स्वरूपात राजन प्रजापती माघारी परतलेत आणि त्यांची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये कल्याणची रन मशीन मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. सुनील विश्वकर्मा म्हणजेच गांगुली. अय्यान रॉयल चेंबूर आणि समोर रेड डेव्हिल्स नोएडा. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो आहे. हे व्यावसायिक क्रिकेट आहे. या 2 संघांना एकमेकांच्या विरोधात पहा. अंडरआर्म क्रिकेटची देखील व्यावसायिक क्रिकेटची मक्तेदारी एका संघाकडे नाही राहिली, ती सातत्याने शिफ्ट होत गेली. अगदी पूर्वीच्या काळापासून बलाढ्य संघ सातत्याने मात्र एकमेकांच्या पुढे उभे ठाकले, परंतु त्याची चुरस आजही कायम असताना पाहायला मिळते. टप्पा पडतोय, बॉल जात्र बाहेर टर्न होतोय, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. अगदी सुरुवातीच्या कालखंडात जर पाहिलं तर आनंद सागर सारखा संघ असेल, बालमोहन सारखा संघ असेल, जेम्बो सारखा संघ असेल, त्याचबरोबर जर पाहिलं तर हनुमान सारखा संघ असेल, युनिट सारखा संघ असेल, RCC सारखा संघ असेल, MUCC सारखा संघ असेल, झपाटा असेल, अनिकेत असेल, जॉली फ्रेंड असेल, असे कितीतरी संघ आपण या अंडरआर्म क्रिकेटवर अधिराज्य एका कालखंडामध्ये पाहिले. त्यानंतर असलपा, ओमकार, रॉयल, जॉर्ज, त्यानंतर जर पाहिलं तर अशा विविध संघांमध्ये स्थित्यंतर पाहायला मिळाली. आणि या संघाने बॉक्स क्रिकेट सातत्याने गाजवलं सुद्धा. अलीकडे RM रेम्बो, अष्टविनायक ही नावं देखील घ्यावी लागतील. बरीच वर्ष क्रिकेट खेळणारे हे संघ आहेत. गोल्डन ईगल मध्यंतरीच्या कालखंडामध्ये चांगलं क्रिकेट त्यांनी देखील खेळलं. अलीकडे कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ या भागातील संघ येत आहेत. अगदी पालघरपासूनचे संघ देखील आता चांगली कामगिरी करतायत. पेनपर्यंतचे संघ आम्ही अलीकडे चांगली कामगिरी करताना पाहतोय. कोकणात स्पर्धा होत आहेत, सिंधुदुर्गात, रत्नागिरी स्पर्धा होत आहेत, जुन्नरला स्पर्धा होत आहेत. आणि धावफलक जर पाहिलं तर आता 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. परंतु ह्या अंडरआर्म क्रिकेटची एक मजा आहे. अंडरआर्म क्रिकेटचे संघ, खेळाडू, या स्पर्धा, बऱ्याच स्पर्धा आहेत, गेली कित्येक वर्ष होत आहेत ज्याने अंडरआर्म क्रिकेटला समृद्ध केलं. त्यातील एक मानाची स्पर्धा 22व्या वर्षात सध्याच्या घडीला आपण पाहतोय. मोठमोठ्या, नुकतीच जर पाहिलं तर गिरगावात आणखीन एक मोठी स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळाली, गिरगावची माऊली, आणि ही स्पर्धा 22 वर्ष होते. चांगला बॉल सन्मान दिलाय. फक्त या खेळामध्ये भले तुम्ही चौकार नाही मारला चालेल, पण सिंगल रन काढणं महत्वाचं आहे. धावसंख्या झाली या ठिकाणी 9 धाव, 8 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे जाईल. पुढचा चेंडू घेऊन प्रणय, लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळते. व्हाईट बॉल. प्रणय यावेळेला बॅट अगदी वेगात फिरवली आहे. परंतु हेच अंडरआर्म क्रिकेट जर पाहिलं तर वरळी, गिरगाव या संपूर्ण बेल्टमध्ये पूर्वी चक्री गोलंदाजीसाठी ओळखलं जायचं. काही ठिकाणी लकवा, काही ठिकाणी टिचकी, काही ठिकाणी जर पाहिलं तर अंबरनाथ शैली, अशा विविध शैली, काही ठिकाणी साईडाम, अशा या शैली पाहायला मिळाल्या. आणि पहिली ओव्हर प्रणय यांची संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 9. पाहूया. परंतु या क्रिकेटची देखील एक वेगळी मजा आहे. काही ठिकाणी 1 to 4, काही ठिकाणी फक्त 1 आणि 2, काही ठिकाणी बॉक्स, काही ठिकाणी C टाईप, काही ठिकाणी चारी साईडला बाउंड्री, अशा विविध मैदान, जसं मैदान तसे नियम या स्पर्धेचे पाहायला मिळालेले आहेत. गोलंदाजीसाठी येतात रितेश गव्हाणे, अप्पू फ्रॉम विक्रोळी पार्क साईड. स्ट्राईकवर कल्याणचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत, म्हणजे दोन्ही कल्याणचे बॅटर एका वेळेला मैदानाच्या आतमध्ये रेड डेव्हिल टीमसाठी. रितेश गव्हाणे जादुई गोलंदाजीसाठी ओळखले जातात.
ओ पहिला बॉल टप्पा पडतोय, थोडासा आतमध्ये आणण्याचा प्रयत्न झाला. डॉट बॉलने सुरुवात केली आहे रितेश गव्हाणे यांनी. व्यावसायिक क्रिकेटमध्ये दबदबा निर्माण करणं किंवा तुमचं नाव टिकून ठेवणं, त्यासाठी प्रत्येकाला बेस द्यावा लागतो. गोलंदाजाला गोलंदाजी, फलंदाजाला फलंदाजी, क्षेत्ररक्षकाला क्षेत्ररक्षण, या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. व्यावसायिक अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील टिकून ठेवायचं आहे. यावेळेला पुढे सरसावा स्ट्रोक खेळला आणि तिकडे जर पाहिलं तर एका धावेने धावसंख्या पुढे जाते. मुंबईमध्ये अंडरआर्म क्रिकेट म्हणजे आपण जे सुरुवातीला क्रिकेट खेळतो ना, मग आपल्या घराच्या वरांड्यात बाल्कनीमध्ये ते अंडरआर्मच असतं. आणि असा मुंबईकरच सापडणार नाही ज्यांनी लहानपणी एक टप्पा आऊट, बाकी कोणी नसू देत, दोघांमध्ये एक टप्पा आऊट क्रिकेट सगळ्यांनीच खेळलं असेल. आणि खऱ्या अर्थाने तोच एक बेस आहे या क्रिकेटचा. या वेळेला बॅकफुटला जाऊन अप्रतिम फटका त्या ठिकाणी खेळलाय. वाट पाहिली आणि मग वाट लावली. एक धाव मिळेल. या क्रिकेटची एक वेगळी मजा आहे. शाळेमधून आल्यावर, क्लासमधून आल्यावर किंवा जायच्या अगोदर आपण मैदानात जाऊन या खेळाला मात्र खेळलेलं आहे. ओले चिंब करणार आहे क्रिकेट. क्रिकेट थांबणार नाहीये. क्रिकेट प्रेमी हो, आस्वाद घ्या या क्रिकेटचा. हे पावसाळी क्रिकेट आहे. पाऊस आला तरी न थांबणारं क्रिकेट आहे. त्यामुळे खेळत राहा. ओले चिंब करणारे क्रिकेट. न थांबणारे क्रिकेट, पावसाळी क्रिकेट. या वेळेला पुन्हा एकदा मागील बॉलची झेरॉक्स काढावी अशा पद्धतीचाच बॉल मारला तिकडे. आणि सुनील विश्वकर्मा हे देखील एक आघाडीचे खेळाडू आहेत. ओली चिंब करणारे क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळत आहे. क्या बात आहे. आयोजन कमिटीने सगळ्यांचीच व्यवस्था केली आहे. सत्यजित कदम ठाण्याचे एक जबरदस्त खेळाडू आहेत. रितेश गव्हाणे, वाह, मनगटी फटका या ठिकाणी खेळला जातोय तो म्हणजे सुनील विश्वकर्मा गांगुली यांच्याकडून. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. श्री अंबामाता चषक आपण पाहतोय. मुगबाट गिरगाव. पुढे सरसावले आणि समोरच्या दिशेने काय फटका खेळलाय. बॉल जातोय सीमा रेषा पार. 4. यस, चौथा चौकार मात्र या ठिकाणी विकास सर मला कळवत आहेत. चौथा चौकार या स्पर्धेमध्ये येताना पाहायला मिळाला. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी झाली ती 17. चर्चा हीच असते की सोन्याची चेन कोण जिंकणार या स्पर्धेमध्ये. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. सगळं काही आलबेल होतं. शेवटच्या बॉलवर आलेला चौकार धावसंख्येला वाढून गेला. धावसंख्या 17 झाली आहे. 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत. महत्वाची मॅच, मोठी मॅच असणार आहे. पाहूया कुणाला आमंत्रित केलं जाईल. आनंद लोके यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलाय. विकेट नाही, विकेट एक माघारी परतली. राजन आऊट झाले, परंतु सुनील विश्वकर्मा आणि रोहन चिले हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्री अंबामाता चषक मुगबाट गिरगाव. क्रिकेटच्या क्षेत्रात मात्र नावाजलेला संघ आहे अंबामाता. दही अंडीमध्ये देखील गतवर्षी 8 थराचा विक्रम त्यांनीही केलाय. आनंद लोके येत आहेत. दोन्ही कॅमेऱ्याच्या समोर जे प्रेक्षक आहेत ना, विनंती आहे त्यांना थोडंसं बाजूला वा. लाईव्हला अडथळा निर्माण होतोय. कॅमेऱ्याच्या समोरचे प्रेक्षक, विनंती असेल लाईव्ह चित्रण करण्यास थोडासा अडथळा निर्माण होतोय. ज्या ठिकाणी कॅमेरा आहे समोरच्या स्टँडवर बसलेले सुद्धा थोडेसे बाजूला कृपया प्लीज. आयोजकांच्या सूचना आहेत. हो 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 हो, दांडी 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 गुल. अंदाजच नाही आला आणि वाईट जाईल म्हणून बॉल सोडून देण्यात आला आणि त्यानंतर यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या. विकेट आली आहे सुनील विश्वकर्मा यांची. आणि आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहे ज्या खेळाडूला पाहण्यासाठी सुद्धा गर्दी होते, राहुल सुरवाडे म्हणजे लॅबो, ज्याने या स्पर्धेमध्ये सोन्याची चैन जिंकली आहे.
बेस्ट बॉलर मॅन ऑफ द सिरीज राहुल सुरवडे म्हणजे लॅबोने या मैदानात सुद्धा जिंकलाय. असा हा लोकप्रिय प्रतिथयश खेळाडू उल्हासनगरचा मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळेल. तो येतो, तो खेळतो आणि तो मन जिंकतो. हे कित्येक वर्ष लॅबोच्या बाबतीत देखील आम्ही पाहिलंय. आणि आज लॅबो गिरगावात आलाय. पाहूया समोर आनंद लोके. आनंदने तर आपल्या टीमला आनंद दिलाय कारण विकेट घेतली त्यांनी. चांगला बॉल समोरच्या दिशेने खेळलाय, ढकललाय. यस, आनंद लोके यांनी देखील सिरीज घेतली या मैदानामध्ये. कट टू कट फाईट आहे इकडे. लॅबो हो, काय वळवलाय बॉल, हातभर वळण. माझ्या मते किंतीचा बॉल ओला सुद्धा आहे, परंतु आनंद लोके हा देखील एक जबरदस्त खेळाडू आहे. विक्रोळीच्या कन्नमोर नगरचे खेळाडू आहेत. ज्यावेळेला मला आठवतंय वायकट्टा जिंकली होती ब्लू स्टारने, त्यावेळेला मग ऋतिक गोरडे बसून आपण सगळेच त्या टीमचा हिस्सा होतात. या वेळेला आणखीन एक जबरदस्त बॉल. काय बॉलिंग करतायत आनंद लोके. म्हणजे कर्णधाराचा जो निर्णय होता त्यांच्या हातात चेंडू सोपवण्याचा, तो आतापर्यंत सार्थकी लागलाय. अप्रतिम गोलंदाजी. पुढे सरसावले, स्ट्रोक चांगला खेळलाय लॅबो यांच्या बॅटमधून, परंतु तिकडे एक धाव मिळेल आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 20 धावा. यस, रोहन चिले. पावसाचं वातावरण झालंय, परंतु मॅच मात्र अशी सुरू राहणार आहे. रेड डेव्हिल्स विरुद्ध अय्यान रॉयल चेंबूर. रेड डेव्हिल जॉर्ज पुढे सरसावले, स्ट्रोक जबरदस्त येताना पाहायला मिळाला. रोहन चिले मात्र एका बाजूने जबरदस्त कामगिरी करतायत आणि या 2 धावांची धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 3 ओव्हरचा खेळ संपतोय आणि धावसंख्या झाली आहे 22. 1 ओव्हर बाकी आहे. अंडरआर्म क्रिकेटच्या स्पर्धांची देखील एक वेगळी बात आहे. अगदी पूर्वीपासून सिद्धी पॅकर पासून आनंद दिघे चषकापर्यंत, अगदी केटी थापा चषकापासून जर पाहिलं तर खूप मोठमोठ्या स्पर्धा मात्र बॉक्स क्रिकेटने पाहिलेल्या आहेत. अलीकडे देखील या स्पर्धा वाढत आहेत. नामदेव स्मृती असेल, देवा प्रतिष्ठान असेल, SP ट्रॉफी असेल, मेलविन ट्रॉफी असेल, वाय कट्टा गेल्या काही वर्षात याही स्पर्धेने मात्र खूप चांगली कामगिरी केली आहे. मग अंबेमाता चषक असेल, गिरगावची माऊली असेल, अशा विविध स्पर्धा येत आहेत आणि अंडरआर्म क्रिकेटला प्रभावित करतायत. जबरदस्त कामगिरी. विकेट आली आहे. वीरा आलेत बॉलिंगला, विकेट घेऊन गेले. वीरा विकेट आली आहे. राहुल सुरवाडे आउट होत आहेत आणि विकेट येते. राहुल सुरवाडे लॅबो बाद होत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकास कांबळे म्हणजे छकुला. बऱ्याच स्पर्धा आहेत ज्या बॉक्स क्रिकेटमध्ये आल्या, बॉक्स क्रिकेटला समृद्ध केलं. अगदी उरण परिसरामध्ये देखील आता स्पर्धा होत आहेत. पेनला होत आहेत, मालवण, अगदी दापोली म्हणा, खेड म्हणा, चिपळूण म्हणा, सातत्याने आपलं बॉक्स क्रिकेट देखील आता पुढे चाललंय. परंतु मध्यंतरी बॉक्स क्रिकेटच्या काही स्पर्धा झाल्या ऑल इंडिया लेवलच्या, परंतु त्या हप्पीच टाईप झाल्या. म्हणजे आपल्या अंडरआर्म टाईप नाही झाल्या, त्या मोठ्या प्राईजच्या झाल्या. वेगवेगळ्या स्टेटचे खेळाडू आले, तिकडे टॅप केलाय, परंतु तिकडे फिल्डर आहेत आणि त्या मात्र एका वेगळ्या टाईपच्या क्रिकेटच्या, बॉलिंग थोडंसं वरतून टाकण्याच्या पद्धतीच्या झाल्या. परंतु माझ्या मते आपलंही हे बॉक्स क्रिकेट वाढेल आणि त्याच्यासाठी इतर राज्यांमध्ये काही स्पर्धा होणं गरजेचं आहे किंवा इतर जिल्ह्यांमध्ये स्पर्धा होणं गरजेचं आहे. तिकडली लोक येतील, खेळतील, त्यावेळेला आपलं क्रिकेट देखील तिथपर्यंत पोहोचेल आणि त्याच्यासाठी देखील येणाऱ्या कालावधीमध्ये काही प्रयत्न गरजेचे आहेत. परंतु पद्मनाभ प्रभू सर असतील, अजित निकम सर असतील, या पंचांनी सुद्धा योगदान आहे. सातत्याने चांगली कामगिरी त्यांची राहिलेली आहे. आज योगायोग आषाढी एकादशी आहे आणि तुळशीची रोपं आपण पवित्र असं, म्हणजे भारतीय संस्कृतीतील सर्वात पवित्र असणारं तुळशीचं रोपटे या ठिकाणी दिलं जात आहे. हो, बॉलला येऊ दिलं, वळू दिलं. धारावीचा वीरा आहे आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाते, ती म्हणजे 24. मॅच जबरदस्त होणार आहे. चेंबूर विरुद्ध कल्याण, रेड डेव्हिल्स विरुद्ध अय्यान, रोहन चिले विरुद्ध घनश्याम शिंदे, अशी सुद्धा लढत पाहायला मिळणार आहे इकडे.
ओ हो, रोहन थोडे जास्त पुढे गेले आणि पंचांचा इशारा तो नो बॉल. +1 अशा 2 धावा इकडे मिळणार आहेत. म्हणजे पडदा मारायचा आहे. 6 असेल, चौकार गेला तर तो षटकार गिनला जाईल. बॉक्स आउट देखील नसणार आहे. रोहनला संधी आहे. वीरा पुढे सरसावत खेळले जरूर, परंतु एक धाव तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 27 धावा. पाऊस आलाय, आला रे आला, पाऊस आला. क्रिकेट नाही थांबणार आहे, क्रिकेट चालू राहणार आहे. श्री अंबामाता चषक आपण पाहतोय. मुगबाट, गिरगाव, मानाची स्पर्धा. या ठिकाणच्या ट्रॉफ्यांबरोबर आम्ही अगदी जुने जुने फोटो आहेत आमचे, परंतु इकडल्या ट्रॉफी बरोबरचे फोटो एक वेगळाच आनंद असतो. खेळाडू सुद्धा जपून ठेवतात या आठवणी. पाऊस आणि पावसाळी क्रिकेट याची मजा काही वेगळीच आहे. ज्यांनी खेळलं नाही त्यांना काय माहिती या क्रिकेटची मजा आहे, आणि ज्यांनी खेळलं ते धन्य झाले. आयुष्यभराचा ठेवा त्यांच्याकडे आहे पावसाळी क्रिकेटचा. सत्तावीस धावा धाव फलकावर आहेत. हो, इकडे नो बॉल पाहायला मिळतो आहे. लहानपणी पावसात गेल्यानंतर आई म्हणायची पावसात जाऊ नको. आता आई सुद्धा म्हणत असेल बेटा लिंक पाठव, मी घरी बसून ही मॅच पाहते. धो कोसळणारा पाऊस आणि त्याच्यात सुरू असणार आहे मुंबईचं पावसाळी क्रिकेट. अंडरआर्म क्रिकेट. अंडरआर्म क्रिकेट ही आपली मक्तेदारी आहे, कारण मुंबईने दिलेली देणगी आहे जगाला ही क्रिकेटची. अंडरआर्म क्रिकेट यावेळेला पुढे सरसावा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न हो नाही सुरू होतं, आणि तिकडे विकेट येताना पाहायला मिळते का पाहायचं आहे. सर बॉल काउंट झाला भाऊ. 1 रन आणि बॉल काउंट. पेडणेकर साहेबांची टीम एका बाजूला आणि अर्पित चतुर्वेदी साहेबांची टीम एका बाजूला आहे. आणि आता फ्रीडचा बॉल असणार आहे, पाहूया. तीस धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक शेवटचा मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहे. किरण शिंदे सिद्धी पॅकरची चैन जिंकणारा डोंबिवलीचा बायकरमॅन. अंडरआर्म क्रिकेटमध्ये बाईक तर त्यांनी देखील मिळवली आहे. समोर आहे धारावीचे वीरा. यावेळेला फटका चांगला आहे, अडवलाही जातोय. किरण शिंदे नवीन बॅटर गेलेत. किरण शिंदे होते. धावसंख्या झाली आहे 30 आणि धावा 31 झालेले आहेत. विशेष सन्मान आपण या ठिकाणी करतोय. बरीच वर्ष क्रिकेट खेळतायत आणि त्यांचा या ठिकाणी सुनील भाऊ या प्लीज. लिजेंडरी क्रिकेटर. आजही तुमची बॉलिंग पाहायची एक वेगळी मजा येते. म्हणजे मी अलीकडे अंडरआर्म क्रिकेटमध्ये काय मिस करतोय माहिती आहे का? साईड आर्म बॉलिंगमध्ये अगदी वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते जरूर, परंतु कुठेतरी ती स्पिन मिसिंग होते. ती तुमच्यासारख्या गोलंदाजांना पाहून आम्हाला सुद्धा आठवण होते.
क्या बात आहे. सुनील भाऊ, आपण सुद्धा बरीच वर्ष क्रिकेट खेळतायत, त्याबद्दल जय माता संघ, अंबे माता संघाच्या माध्यमातून आपला सन्मान केला जातोय. आणि असंच आपण खेळत राहा, मैदानात येत राहा आणि आम्हाला आनंद देत राहा. वाह, लिजेंड. 31 झालाय, 32 धावांची आवश्यकता. 31 धावा झाल्यात, 32 धावांची आवश्यकता. आनंद लोके आणि करण पाटील ही जोडी मैदानाच्या दिशेने दाखल. करण पाटील, आनंद लोके. विजयासाठी धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलेलं आहे, ते 32 धावांचं. 32चा करायचा पाठलाग. पहिली ओव्हर घेऊन जर पाहिलं तर येत आहेत किरण शिंदे. विनंती असणार आहे, ट्रॉफीच्या स्टेजवर जे प्रेक्षक आहेत त्यांनी तिकडनं बाजूला व्हा, खाली उतरा. आणि यूट्यूब लाईव्ह समोर जो बाउंड्री लाईनच्या इथे जो स्टेज आहे त्याच्याही स्टेजवरून कृपया खाली उतरा. आयोजकांच्या सूचना येत आहेत. किरण शिंदे स्ट्राईकवर जर पाहिलं तर बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत करण पाटील. मॅचला आता दुसऱ्या डावाला सुरुवात होते. श्री अंबा माता चषक. पहिला बॉल वाईट बॉल आणि इकडे +1 धाव सुद्धा. 2 धावा. वेगात बॉल होता आणि 2 धावा मात्र पहिल्याच बॉल. अधिकृत बॉल आलेला नाहीये, 2 धावा झाल्यात. आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे, व्हाईट बॉल आहे की नाही याकरता.
32चा पाठलाग करायचा होता. 2 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. किरण शिंदे, हो काय बॉल टाकला वेगात, टप्पा पडल्यानंतर डायरेक्ट हातात जातो तो म्हणजे राहुल सुरवाडे लॅबो यांच्या हातामध्ये डॉट बॉल. जबरदस्त मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. बॉस क्रिकेट मधील तारे सितारे आज गिरगाव नगरीमध्ये आलेत आणि त्यांच्यामधील घमासान. यावेळेला अगदी वेगात बॉल टाकलाय करण यांच्यासाठी. करणचं दुसरं नाव टॅपचा बादशाह सुद्धा आहे, कारण टॅप करण जबरदस्त खेळतो. धावफलक एकने पुढे जात असताना पाहायला मिळेल. किरण शिंदे, 32चा पाठलाग करायचा आहे. रेड डेव्हिल्स नोएडा जॉर्ज अय्यान रॉयल चेंबूर यांच्यातील मॅच आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकवर करण पाटील, बॉलिंगसाठी किरण शिंदे. टॅप केलाय, धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मागणी. माझ्या मते सेलिब्रेशन तर पहिलेच सुरू झालंय तिकडे आणि पंचांचा ओरिजिनल निर्णय आउट आहे. पाहूया तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केलेली आहे. बाद होत आहेत कारण हर्षितने डायरेक्ट हिट केला, जबरदस्त. आणि आनंद लोके एका बाजूला आहेत आणि हॅनॉय जातील, मात्र त्यांची जागा हॅनॉय कुमार बॅटिंगसाठी पाहायला मिळतील. वेगात बॉल टाकला, व्हाईट बॉल मात्र या ठिकाणी घोषित केला जातोय. धावसंख्या पुढे जाईल. वेगात बॉल त्याला कव्हरच्या दिशेने ढकललाय. एक रन तिकडे घेतला जातोय. आनंद लोके आणि हॅनॉय कुमार की जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 5 धावा धावफलकावर. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 32चा पाठलाग करायचा आहे. हळूवार पद्धतीने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. धावसंख्या 1ने पुढे जाते. धावसंख्या 1ने पुढे गेली आहे. 6 धावा धावफलकावर. पहिली ओव्हर सुरू आहे. किरण शिंदे बॉलिंगसाठी पाहायला मिळत आहेत. 32चा पाठलाग करायचा आहे. तारे सितारे व्यावसायिक गट सुरू आहे. ज्या खेळाडूंनी मात्र वेगवान फटका समोर तेवढी चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. अर्चितच त्या ठिकाणी होते आणि बॉल अडवत आहेत. धावसंख्या पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या 7 झाली आहे. 3 ओव्हरला अजूनही 25 करायचे. ज्यांनी आपला विभाग गाजवलाय, प्रभाग गाजवलाय, एरिया गाजवलाय, त्या सगळ्यांना व्यावसायिक क्रिकेटमध्ये संधी मिळते आणि आज व्यावसायिक क्रिकेट खेळण्यासाठी हे दाखल झाले सगळे इकडे. अगदी
वेगवान गोलंदाज ऋतिक गोरडे, उल्हासनगरचे आणखीन एक वेगवान गोलंदाज गोलंदाजीसाठी दाखल झाले आहेत. ऋतिक गोरडे. पहिला बॉल तो डॉट आलाय, पाहूया. मजा येणारी मॅच पाहायला. वेग ही त्यांची ओळख आहे. समोर आनंद आहेत. या मैदानात मालिकावीराचा पुरस्कार आनंद यांनी देखील मिळवलाय. फुल टॉस, परंतु वेगात होता आणि बॅटची कडा घेत मात्र गोशांकित क्षेत्रात जाईल. एक धाव तिकडे मिळेल. 8 धावा धाव फलकावर. आघाडीच्या खेळाडूंच्या यादीमध्ये आनंद लोके हे सुद्धा नाव घेतलं जातं. तेच बॅटिंगसाठी समोर वेग जबरदस्त असणारे ऋतिक गोरडे. हो हो हो, पुन्हा एकदा वेगवान चेंडू, धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. धावसंख्या 1 ने पुढे जाते. पुढल्याच शुक्रवार, शनिवार, रविवार श्री साई स्पोर्ट चॅम्पियनशिप ही आणखी एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा वेगात बॉल, त्यावर एक धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. 10 धावांवर हा धावफलक पाहायला मिळेल. अजूनही 22 ची आवश्यकता आहे. 14 बॉल 22. म्हणजे बऱ्याचशा अंडाराम स्पर्धा सुद्धा या हंगामात आहेत. बोरवली, पवई या ठिकाणी देखील स्पर्धा आहेत. कांजूरमार्ग परिवार सोसायटीच्या ग्राउंडवर श्री साई स्पोर्ट चॅम्पियनशिप देखील आपण पाहणार आहोत. ओ हो हो हो, दांडी गुल. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी ऋतिक गोरडे वेगवान गोलंदाजी मात्र सध्या करताना पाहायला मिळत आहेत. घनश्याम शिंदे, पप्पू इन ऍक्शन. बॉक्स क्रिकेटवर बरीच वर्ष राज्य घनश्याम शिंदे यांनी देखील केलंय. स्ट्राईकवर येत आहेत. समोर ऋत्विकचा वेग ही ओळख असणारा खेळाडू. भन्नाट वेगातील गोलंदाजी. समोर घनश्याम शिंदे. ओ, वेगात बॉल, परंतु हा वेग एवढा आहे बॅटरला तर अडचणीत आणतो, परंतु कीपरलाही पाठीमागे अडवणं अवघड होतं आणि त्यामुळे इकडे 2 धावा येताना पाहिलं मी. त्या धावसंख्या गेली ती म्हणजे 12 वर. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. 13 बॉल 20. ऋतिक गोरडे. हो, पुन्हा एकदा दांडी 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 गुल. काय गोलंदाजी करतायत. भन्नाट वेग, भन्नाट वेग, भन्नाट वेग. उल्हासनगरचा जबरदस्त वेगवान गोलंदाज, मूळचे जुन्नर तालुक्यातील सावरगावचे सुपुत्र.
चला मॅचला पुन्हा एकदा सुरुवात करूयात. हर्षित येतात गोलंदाजीसाठी आणि 12 बॉलमध्ये अजूनही मॅच जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता आहे. सामना संपलेला नाहीये. अय्यान रॉयल चेंबूर आणि दुसऱ्या बाजूला रेड डेव्हिल्स. हर्षित बॉलिंगसाठी टॅप. एक धाव तिकडे मिळणार आहे. 11 बॉल 19. बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे. पाहूया संधी आहे इकडे. जर काही चक्रव्यूह भेदलं धावा करावे लागतील या ओव्हरमध्ये. टॅप केलाय. वा चांगला फटका तिकडे येताना पाहायला मिळाला. अंदाज घेतला बॉलचा. दुहेरी धावसंख्येचा फटका आणि धावसंख्या पुढे जाते 15 वर. अजूनही 17ची आवश्यकता आहे. 10 बॉल 17. 10 बॉलमध्ये 17 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. चला थोडीशी घाई करा. हा पॉवर प्ले एक आगळ्या वेगळ्या पद्धतीचं क्षेत्ररक्षणही आपल्याला पाहायला मिळत आहे जे आपल्याकडे पाहायला मिळू शकतं. यावेळेला पुन्हा एकदा चांगला फटका तिकडे खेळलाय. ओ जबरदस्त बॉलला पाठवलं जात आहे सीमा रेषा पार. चौकार खणखणीत. काय कॅप काढलाय. 5वा चौकार या स्पर्धेतील येतोय आणि काय मारलाय आणि टीमला गरज असताना मारलाय. टायमावर मारलाय. तुम्ही कोणत्या वेळेला स्ट्रोक खेळता तेही महत्वाचं आहे. आणि धावसंख्या आता झाली आहे 20 झाली आहे. अजूनही 12 रनची आवश्यकता आहे. 8 बॉल 12. पॉवर प्ले मध्ये मॅचचं गणित बदललं. चपलतेचा चिता आज बॅटिंगसाठी चेंबूरचा बॅटिंगसाठी हेनॉय कुमार. यावेळेला आणखीन एक जबरदस्त फटका तिकडे खेळला गेलाय. काय बॅटिंग केली जाते आणि मी तर म्हणेल ही बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. एवढी जबरदस्त बॅटिंग सध्याच्या घडीला होते. आणि या धावसंख्येने जर पाहिलं तर आता धावसंख्या पुढे गेली आहे 22 वर. 7 बॉल 10. मॅच होती कुठे आणि मॅच आली कुठे. खऱ्या अर्थाने पॉवर प्ले का ठेवलाय आणि पॉवर प्ले मध्ये काय होऊ शकतं हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. 5 चेंडू 10 धावा आल्या सुद्धा आणि आता 7 मध्ये मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता असणार आहे 10. या वेळेला फटका चांगला आहे. तेवढी चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळाली आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. येस तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. ओहो अतिशय महत्वाचा सामना आणि तेवढा जबरदस्त होतोय. अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी नो बॉल घोषित केला जातोय. इकडे बॅटिंग पॉवर प्लेचाही फायदा झाला आणि रिव्ह्यूचा सुद्धा फायदा होताना पाहायला मिळतोय. येस एक मिनिट. हा 24 झाला म्हणजे मॅच जिंकण्या
6 बॉल 7 धावा. 12 बॉलमध्ये 20 पाहिजे होत्या आणि पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 13 धावा आलेल्या आहेत. हाय व्होल्टेज मॅच यालाच म्हणतात. क्रिकेटमधील चोरस यालाच म्हणतात. प्रोफेशनल क्रिकेट यालाच म्हणतात विरा. आणि आता 6 बॉलमध्ये 7. सामना संपलेला नाहीये. सामन्यामध्ये पुन्हा एकदा अय्यान रॉयल चेंबूर आली आहे. फक्त मॅच संपलेली नाहीये. रेड डेव्हिल सुद्धा मॅच मध्ये आहे. 6 बॉल 7. सामना टाय झाला. पहिला विकेट पाहिला जाईल आणि नंतर जो झाला तो टॉस ना. यस. चला, फिल्डिंग टीमच्या 4 विकेट गेलेल्या आहेत आणि बॅटिंग टीमच्या 3 विकेट गेलेल्या आहेत. चला, मॅच जबरदस्त. सहा बॉल 7. मॅच जबरदस्त. व्हाईट बॉल. देवेन येत आहेत मुलुंडचे खेळाडू गोलंदाजीसाठी. देवेन. ओ, काय बॉल टाकलाय यार. जबरदस्त बॉल टर्न झालाय. काय बॉल टाकलाय जबरदस्त. अगदी मिडल स्टंप वरून बॉल गेला. कमबॅक होत आहे. मजा येते या मॅच मध्ये. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय आणि धाव कंप्लीट. आणि आता समीकरण मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा बदलत आहे. चार बॉल 5. 4 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता. एका बाजूला रेड डेव्हिल्स, एका बाजूला अय्यान, एका बाजूला रॉयल चेंबूर, एका बाजूला जॉर्ज कल्याण, एका बाजूला पेडणेकर साहेबांची टीम आहे, एका बाजूला अर्पित चतुर्वेदी साहेबांची टीम आहे. चार बॉल 5. अटीतडीचा सामना. रोहन साळुंखे, अंबोली अंधेरी बॅटिंग साठी पुढे सरसावले. स्ट्रोक खेळलाय. धाव मात्र कंप्लीट केली गेलेली आहे. आणि आता विकेट खूप मोठा की फॅक्टर आहे इकडे. 1 विकेट फिल्डिंग टीमची जास्त आहे. आणि अजूनही जर पाहिलं तर 3 चेंडू आणि 4 धावा. एका चौकाराने. परंतु मॅच संपलेली नाहीये. एखादा डॉट बॉल अजूनही गणित बदलू शकतो. एका टीमला विश्वास आहे 1 डॉट बॉल येईल. एका टीमला विश्वास आहे आता आम्ही मॅच जिंकणार आहे. मॅच अटीतडीची पाहायला मिळते. हे बॉक्स क्रिकेट असलं म्हणून काय झालं, पावसातलं क्रिकेट असलं म्हणून काय झालं, रस्त्यावरचं क्रिकेट असलं म्हणून काय झालं, चुरस आहे या क्रिकेटमध्ये.
कमिटीचा निर्णय आलाय, पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील, आयोजन कमिटीचा निर्णय.
लागेल, त्यामुळे टायमिंगचं थोडं आपल्याला बंधन आहे आणि समीकरण थोडं आपण पाहिलं तर इकडे बदलताना पाहिलं गेलं तर सामना जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 3 बॉलमध्ये 3 धावांची गरज आहे. सामना थोडा आपण पाहिला तर अडीतडीचा होताना पहिला गेला आणि मॅच दोन्ही इनिंग मध्ये एक एक बाउंड्री पाहायला मिळाली. बट याच मॅचवर संपूर्ण मुंबई अंडरआर्म क्रिकेटचं लक्ष होतं की या मॅच देखील अजूनही संपलेली नाहीये. मॅच बॅलन्स तेवढीच आहे की कोण जिंकेल यावर अजूनही लक्ष. आणि सामना आपण पाहिला तर थोडा फसताना पहिला गेला तर 3 बॉलमध्ये 3 रनची गरज आहे. एका साईडला आपण पाहिलं तर रेड डेव्हिल त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर आयन रॉयल चेंबूर टॉस जिंकला आणि पहिला फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. 3 बॉलमध्ये जिंकण्याकरिता 3 धावांची गरज आहे. स्ट्रायकेला सुयोग बुरे. मॅच संपली नाहीये. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर देवेन या बॉलवर देखील आपण पाहिलं तर नो बॉल. आणि सामना आपण पाहिलं तर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर सामना थोडा फसताना पाहिला गेला. बट फ्री हिटची संधी आहे आणि सामना आला आता 2 बॉलमध्ये 2 रनची गरज आहे. काय मॅच रंगली आहे. दोन्ही टीमकडे मॅच बॅलन्स होताना पाहिले गेले. त्यात फ्री हिट आहे त्यामुळे नवीन बॅटर येतात वीरा. आणि बघूयात आता सामना काय रंगताना पाहिला गेलाय. 2 बॉल 2. थोडी मॅच आपण शांत करण्याचा प्रयत्न केला गेला बट थोडा 2 बॉलमध्ये 2 रनची गरज आहे. फ्री हिटचा संधी आहे आणि विरावर देखील दडपण आहे पण अनुभव आहे. सायन परिसरात देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले. सायन धारावी त्या परिसरात देखील खूप चांगलं क्रिकेट विराने पण खेळलंय. त्यामुळे अंडरआर्म क्रिकेटचा तगडा अनुभव त्याच्याकडे आहे आणि अशा मॅचेस त्यांनी खूप वेळा जवळून पाहिल्यात. बट विराकडे पण आणि मॅचला जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 2 बॉलमध्ये 2 रनची गरज आहे. मित्रांनो मॅच आवडली असेल तर मॅच आणि एकदा टाळ्या वाजवा. 2 बॉल 2. दोन्ही टीम मॅच थोडी शांत होती बट पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक केलं गेलं. टीम रेड डेव्हिल टीम पण हार मानणार नाहीये कारण की त्यांनी पण असे अनेक उन्हाळे पावसाळे बघितले आहेत. मॅचच तशी चुरशीची आणि 2 बॉल 2. दोन बॉलमध्ये 2 रनची गरज आहे जिंकण्यासाठी. 2 बॉल 2 आणि जिंकणार कोण. मॅच आहे 2 बॉल 2. या बॉलवर देखील समोर खेळले गेलेत आणि तिकडे फ्री हिटचा चान्स आहे. आता मॅच आली आहे. एका बॉलमध्ये एका धावेची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता.
काय मॅच रंगत पाहिली गेली आहे. एका बॉलमध्ये आता एका धावाची गरज आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर देवेन, बॅटिंगसाठी रोहन साळुंखे, ज्याच्याकडे तगडा अनुभव आहे. मग ओरम क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट, खूप चांगलं क्रिकेट खेळलेत. बट एक बॉल एक, प्रत्येक बॅट्समन बोलत असतो की एक बॉल एक आपल्या टीमसाठी तेवढाच महत्वाचा आहे. एक बॉल एका धावेची गरज आहे. सामना अगदी चुरशीचा होतोय देवेनच्या विरुद्ध रोहन, आणि या बॉलवर देखील क्लिअर रन करत असताना रोहन साळुंखेचा एक चांगला फटका, आणि हा सामना जिंकला आपण पाहिलं तर आयान रॉयल चेंबूर.